नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला दाखवणार आहे कोबीची भजी। त्यासाठी बघा वाडगा घेतलेला आहे आणि 250 ग्रॅम कोबी मी बघा अशा पद्धतीत कापून घेतलेला आहे। मोठा मोठाच कापलाय, बारीक जास्त कापलेला नाहीये। जर तुम्हाला बारीक कापायचा असला तर तुम्ही बारीक पण कापू शकता। एक वाटीभर कांदा घेतलेला आहे, असं बारीक कापून घेतलेला आहे। हा कांदा सुद्धा तुम्ही उभा बी कापू शकता। त्यात टाकायचे आपल्याला छोटा 1 चमचा धने असे दरदरे करून घेतलेले आहेत। त्यात टाकायचे आपल्याला हळद, त्यात टाकायचे आपल्याला हिंग पावडर, छोटा अर्धा चमचाला कमी अशी मिरची पावडर घेतलेली आहे। ओवा हातावर चुळून घेतलेला आहे छोटा अर्धा चमचा। 2 हिरव्या मिरच्या, 2 लसणाच्या पाकळ्या आणि एकदम थोडासा तुकडा असा आल्याचा कुटून घेतलेला आहे। असं मोठा मोठाच कुटलेला आहे। पेस्ट जरी टाकली तरी पण चालू शकते। त्यात टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ आणि हे पहिलं आपल्याला चांगलं असं दाबून दाबून मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून हे पाणी सुटलेलं कोबीला। मस्त बघा असं दाबून दाबून चांगलं मी मिक्स करून घेतलेलं, असं पाणी सुटतं बघा। आता ह्याच्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ टाकणार आहे। तर दाबून भरलेलं नाही, असं हलकंच भरलेलं आहे। आणि 2 चमचे आपल्याला ह्याला टाकायचे तांदळाचं पीठ। ह्या चमच्याच्या मापाने 2 चमचे घेतले, थोडंसं कमी जास्त जरी घेतलं तरी चालू शकते। आता हे चांगलं आपण मिक्स करून घ्यायचं। मस्त बघा असं दाबून दाबून चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। पाण्याचा वापर थोडा सुद्धा केलेला नाहीये। त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहे, मोठी मोठी अशी चिरून घेतलेली आहे। थोडीशी जास्त कमी टाकली तरी पण चालू शकते। मस्त असं बघा कोथिंबीर टाकल्यानंतर पण मिक्स करून घेतलेलं आहे। कोथिंबीर देठासकट घ्यायची, म्हणजे अशी जी भजी करतो ना आपण एकदम सुक्की अशी, तर त्यांना छान चव येते। आता आपण बनवायला घेऊया। तेल बघा गरम करत ठेवलं तर तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे। तर आपल्याला एकदम छोटे छोटे सोडायचे बघा। फास्ट गॅस आहे। ह्याच्यामध्ये काय केले माहिती आहे का, थोड्याशा पहिल्या मी मिरच्या तळून घेतलेल्या आहेत। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मोठी पण सोडू शकता, पण ही छोटी छोटी अशी असतात का नाही, छान लागतात बघा खायला। अशा पद्धतीत करून बघायचे, एकदम कडक आणि क्रिस्पी। सोडून झालेत बघा, थोडीशी सोडलेली आहेत। गॅस आहे फास्ट आणि 1 मिनिटभर थांबायचं फक्त, कारण की वरचं जे आहे ना आपला फेस थोडासा कमी झाला का नाही की मग हलवायचे। ते पहिले टाकलेले बघा असं फॅस गॅस असला का नाही की असे लाल होतात बघा, एकदम कुरकुरीत छान, एकदम चवीला पण इतके छान लागतात का नाही, मस्त एकदम लागतात। आता ह्याला काय करायचं माहिती आहे का, गोल्डन कलरवर फ्राय करून घ्यायचं। मस्त असा बघा कलर आलेला आहे गोल्डन। आता हे आपण काढून घेऊया, नितळून घ्यायचे एकदम अशा पद्धतीत बघा। एकदम कुरकुरीत बरं का। आता तुम्हाला मी एक तोडून पण दाखवते। हात तसाच आहे बघा पिठाचा, एकदम कडक। हे बघा गरम गरम आहे एकदम, आणि आतून एकदम जाळीदार असे, एकदम कडक असे, आणि खायला पण छान मस्त लागतात बघा। करून बघा ह्या पावसाळ्याच्या दिवसात। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।